हा व्हिडिओ आहे बुधवारचा. सकाळी सकाळी मस्त नाश्ता करायला बाहेर गेलो होतो. चहासुद्धा बाहेरच घेऊन आलो. दुपारच्या वेळेला ना शेजारच्या काकूंनी मस्त अशी उपवासाची थाळी दिली होती. खूप छान झाली होती खिचडी आणि ना माझ्या दोन्ही हाताचे एक एक बोटं चिरलेत. म्हणून मी यांच्याकडनं ना पीठ मळून घेत होते आणि जेव्हा कधी हे पीठ मळून देतात ना इतक्या छान मऊसूद चपात्या होतात ना की बस. आणि मी त्यांचं कौतुक करायला गेले ना त्यांना असं वाटतं की मी त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवते, म्हणजे मी त्यांच्याकडनं परत पीठ मळून घेते की काय असं त्यांना वाटतं. पण ते काय त्यांना खरं पटत नाही. बरं ते सगळं जाऊ द्या. दुपारच्या वेळेला ना मी थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो आणि येताना भाजीपाला पण घेऊन आलो आणि आल्यावर मी पहिले ना भाजीपाला असं वेगळा वेगळा करून ठेवत असते जेणेकरून तो खराब होणार नाही. आणि रात्रीच्या वेळेला ना माझ्या एका मैत्रिणीने दाल बाटी दिली होती. इतकी छान झाली होती ना. आता काय मला ती जमत नाही, पण तिच्याकडनं शिकून मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेल. आणि माझ्यासारखी अशी मीच मला सध्या कानातलं आणि हातातलं घालायला सुद्धा कंटाळा येतो. शेवटी मी सिंपल आवरलं आणि जत्रेसाठी जायला तयार झाले. मस्त जत्रेमध्ये एन्जॉय केलो. आता मंदिरात तर नाही गेलो पण बाहेरच जत्रा एन्जॉय केली. आणि सध्या मला रांगोळी काढायचं इतकं येड लागलं ना, सगळ्या प्रकारचे साचे मी घेऊन आले होते. आता रोज वेगवेगळे यूज करणार. आणि घरच्या दारासाठी ना तोरण पण घेतलं होतं. आणि असं संपला आजचा दिवस. चलो बाय, जय गणेश.